तरुण पोरं सावध व्हावं, पाया पडतो तुमच्या. माझे 2-3 वाक्य ऐकाल का पोरांनो तुम्ही? तुम्ही तर बोलायचेच बंद झाले. ऐकाल का? पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. पोरांनो, आता जास्त शिकण्यापेक्षा व्यवसायाकडे वळा. शिकत बसू नका. केव्हा नोकऱ्या लागतील तुम्हाला बोला. 35ला तू BEd झालाय, 37ला तुला पगार चालू झाला, 58ला तू रिटायर झालाय. स्लॅब कधी टाकतो तू? हे सोडून द्या मला. हा विनोद नाही मला. पोरांनो, तुम्ही फक्त सादरा निर्वेश निरा लक्ष्मी तुमच्या मागे येणार, मागच येणार. आणि पोरांनो, दुसरं एक वाक्य सांगतो, कोणत्याही गोष्टीत अपयश आलं ना, खचून नाही जायचं. खचाय ना, पुन्हा नेट लावा. पोलीस भरतीला गेलता, व्यायाम करतो ना तू, व्यायाम करतो ना, तुला वाटतं ना पोलीस व्हावा, जाऊ दे, 3 इंच छाती कमी भरली, भरू दे ना. नाराज होऊन यायचं नाही. थोडा व्यायाम वाढव. परत छाती तर भरून निघणारच का नाही. त्यानं तिकून आल्यावर गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. काय करतो? म्हणजे हायवे गेलं, दवे गेलं. पोरांनो, असं नाही करायचं. आपल्याला ते जमत नाही ना, शाळेत आपलं डोकं चालत नाही ना. चला, परवाचा पोरगा पोरांनो, अकोले तालुक्यातला जो महाराष्ट्र केसरी झाला, शेती करणाराचा पोरगा आहे ना, पण मरेपर्यंत इस्टेट संपणार नाही एवढी मिळाली. आता पैलवान तरी व्हा. नाही तुला शाळेत डोकं चालत ना, शाळेत डोकं चालतंय ना, रात्रंदिवस अभ्यास कर. 3 वेळा MPSC नापास होते, काय फरक पडत नाही. 5 वेळा होते. एक दिवस गपक्यात पास झाला तर लाल दिवा आहे. तहसीलदार वशील, दार उघडाय माणसं राहतील. घाबरून नका जाऊ तुम्ही. आपल्या पोरांचं काय झालंय, आपला विषय नाही, मग तू करतो काय? नोकरी तुम्हाला लागणार नाही, तो विषय तुम्ही डोक्यातून काढूनच टाका. निम्मे कंपन्यावाले पिठलेवाले DEd बंद झाले. DEd बंद झाले की नाही? DEd बंद झाले, BEd बंद झाले, ATD बंद झाले. डिप्लोमाला कुलूप लागायची वेळ आली. 10 वर्षात इंग्लिश मिडियमला कुलूप लागणार. पोरच नाही, शाळाला येईन पोरं कमी. परंतु तुम्ही व्यवसायाकडे वळा. 1, 2, कोणत्या गोष्टीत भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्या. जय. आता दिवस राहिले नाही तसे. 10 लाख रुपये घेऊन एखाद्याला सुपारी घेऊन बॉक्सायचे दिवस गेले. आता बॉक्सायला काय 10-5 मिनिटं लागतील, पण ते खर्च आहे, तू गावात राहायला पाहिजे ना. तो माघार घेऊन टाकायची. जय आहे त्याच्यात. काय मत आहे तुमचं? शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त म्हणा सर परत करणार नाही. वाचला ना, पाया पडतो सर परत करणार नाही. भेट पेपर सुटल्यावर बादर म्हशी. मग आयुष्यभर नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो, फक्त तिच्याकडे 2-3 मिनिटं पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का, गप्प बसेल का नाही ती 10-15 मिनिटात. यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जागेवर मेली होती. तुम्ही आकळा. आणि या गोष्टी जर आकळल्या नाही तर एक दिवस जिंदगी सुद्धा संपू शकते. काय मत आहे तुमचं? बरोबर, आपण सहज करायला जातो. सहज आपण सहज पंप लुटायच्या टोळीत जाणाऱ्या पोरांची दुस्ती करतो, सहज गाड्या अडवणाऱ्यांची दुस्ती करतो. आपल्याला थोडा तो नाश्ता पाणी देतो म्हणून आपण त्याच्या मोहात पडतो. यदा कदाचित तो जर कधी सापडला ना, मागची पुढची निघती ना, मग त्याच्यापेक्षा भाजी विकून जगलेलं काय वाईट आहे? सायकल पंक्चर काढून इकडे काय वाईट आहे? काय वाईट आहे? बुटाची पॉलिश करून जगा, बुट साठून जगू नका. पॉलिश करा ना, काय फरक पडला? कर पॉलिश. तो म्हणला बूट दे, 10 रुपये दे, आणून देतो. बूट ठेव. तुझी काय गॅरंटी? बूट ठेव, पैसे आणून देतो. बूटने ते 200 रुपयासाठी आपाप 10 रुपये आणून देईन. व्यवसायाकडे वळा. इथून पुढं पूर्ण कराटे बिराटे शिका, जरा फायटिंग बेटिंग बॉक्सिंग शिका. नुसती पोरगी रेल्वेतून उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी घरी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पूर्ण, तुम्ही जर एकाच्या कानपट्टीत ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट. म्हणजे काय रे बाबा? करा. पुढे गेली.
आमचे दिवस बोगस गेलेले, बोगस गेले. पोरांनो, प्रेयसी म्हणजे काय रे? ती काढ एवढंच ते म्हणते गर्लफ्रेंड. कळलं होतं का आपल्याला काही? अरे आमच्या वेळेस शाळेत 7वी पर्यंत पाटी होती. पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार. काय अवस्था होती. म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. ती पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत नव्हती ती. मग आपण लिहायचंच बंद केलं, पेन्शिडी खायला सुरुवात केली. आपल्या वेळेस दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण, आणि तिथं काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. शाळा जर सुटली ना, दोन्ही हात गुतेल, एक दप्तराला आणि एक चड्डीला. हा सोडावा का हा धरावा? बघ काय आपल्याला कमराला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. अंडरपॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. जाऊ द्या महाराज, आपल्या घरात गरिबी होती, पण आपले आईबाप देव होते, आपल्याला चांगलं शिकवलं. यांना काय, हे काय साधे आहेत काय? एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांगते का? ते म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिला, त्याच्याकडे झाले ना 52. लहान पोरं सरळ बसा, पटकन बैठे बैठे सावधान. आणि जोरात उत्तर द्यायचं, पोरीने बोलायचं नाही. पोरानं पटकन उत्तर द्या. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती? जोरात बोला, मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. ए, आपला पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? जोरात उत्तर द्या. लहान आले पोरं बैठे बैठे सावधान. ती टोळी ही टोळी. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा या वर्षाचा टायगर जिंदा आहे, गेल्या वर्षाचा आहे दबंग 3. करेक्ट. या 2-4 महिन्यात या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बोला पटकन पोरानं पुढं जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. म्हणजे जोरात उत्तर द्या, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. हा 4 गुरुवारचा प्रसाद या. अंगातली ताकद जपून वापरा. आणि अंगातली ताकद 4च गोष्टीत वापरा. काळ्या आईची सेवा करा, गोठ्यातल्या गाईची सेवा करा, घरातल्या आईची सेवा करा, आणि भारत मातेची सेवा करा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. कुणीकडे घालू नका बावळेवाणी. लक्ष्मी चंचल आहे ती. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आता लग्नपत्रिका छापायची काही गरज आहे का? एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. काला 350 नावं छापून बोंबलं दिलं याडपाटा. पैसे जपून वापरा, कुठेही घालू नका पैसे. कशातही पैसे घालायचे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. बावळ्याचा बाजार नाही. चांगले बसून लोक जेवत होते, आला ऊत उभ्यानं जेवण. ते वराड नालायक ताटली हातात घेत भात कान फटते. एकाला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. चांगले गोल गुलाबजांबू होते,
कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजामच लांबकोळा केला आता. आता असं नाही राहिला. गुतला म्हातारीच्या नागपुडीत मेला म्हातारी. सगळी बुंदीन गुलाबजामुन सेपरेट होते, मारली झक, केले एकत्र. राजा राणी. राजा केवढा एवढा करेक्ट. राणी डोळा नको दाखव. राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. कशातही पैसे आला. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. फाजील. आता नांदगाव सदोच्या सगळ्या लोकांनी ध्यानात ठेवायचं, लग्नांमधले सत्काराचे खर्च बंद करा आणि त्याच्याऐवजी गरिबाच्या 2 10वीच्या मुलींची फी भरा. ती काळाची. आपल्या गावातला एक मुलगा मिलिटरीत गेला, बिचाऱ्याची तब्येत बसली, छातीत बसला, पण परिस्थिती त्याची नाजूक आहे, त्याला मदत करायला काही हरकत नाही. कशातही पैसे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केले. आता तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल 2-4 पोरं आणि त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या पोरी. ब्युटी पार्लरला जाते कलवरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. हे पूर्ण 4 गोष्टी करावं लागतं ब्युटी पार्लरला गेल्यावर. पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वत नाही. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे. सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं, 3 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा केस धुवून घ्यायचे, मोकळे करायचे, त्याला की इथं एक फुगा करायचा, इथं मध्ये एक भाग खाली दाबायचा, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि एक बाजू हा दडपून घ्यायचा, इकडं पुढं इथं फुगा करायचा आणि एक बट अशी वटावर आली पाहिजे, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा एक भांगे एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं पाहता काय माहिती. मग त्याच्या पुढे तो बँडवाला कोणी जमलं नाही. तो मैं चालू त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाक, एवढं दे. नाव ठेविले लाडी, पण तिनं काय केलं.
मुलगा होतो. नीट आहे का? स्त्री संघ जर समतितीला झाला तर मुलगा होतो. स्त्री संघ जर विषमतितीला झाला तर मुलगी होते. स्त्री संघ जर अशुवेळेला झाला तर होणारी संतती रांगडी होते. पुरावा पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी आशुवेळेला संघ केला. रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला आणि हिरण्यकशिपूने नारायण म्हणत संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. शुद्ध बीजापोटी फळे असं जमणार नाही. काही माणसं म्हणते भाऊ वकिलाचं पोर वकीलच होईल, चोऱ्या करू शकतं, डॉक्टरचं पोरग येडं होऊ शकतं, असं चालत नाही. जवळजवळ येडेच आहेत. ज्या ज्या लोकांच्या घरात जास्त पैसा आहे त्यांच्या घरात मला ब्रिलियंट पोरं दाखवा, होणारच नाही, याडपटच होणार. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमावलं सगळं, अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाले पागल आहेत, परमिष्ट झाले, अशी पागल होणार. ते ते तू गाडणारच ते, असं कोणी उठायचं नाही. ज्या घरात पापाची लक्ष्मी आहे त्या घरामध्ये संतती चांगली येऊ शकत नाही. भांडे घासणारीची मुलगी तहसीलदार होऊ शकते. हो, भातालाची आवणी करणाराचा पोरगा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो. भाताची 12 तास आवणी करणाराचा आणि 10 म्हशी वळणारीची मुलगी सुद्धा 12वीला पहिली येऊ शकते. गरीबाच्या घरात विद्वत्ता आहे, श्रीमंताच्या घरात नाही. हायवेच्या कडेला ज्यांनी ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. वेटर काय आलो कान फडफडून जमीन दिली काय एवढं 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 एवढंच एवढंच केरळवरून आले, केरळवरून एवढंच. सुईचे कपडे नाही त्याच्या अंगात, त्यांना हवा भरायचं दुकान टाकलंय, गुंठा इकात घेतलाय. हवा भरणाऱ्याने गुंठा घेतलाय हायवेला, आपला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतो आणि त्याची हवा भरितो. पुढे 35 आणि मागे 30. इतकी भिकार लोक आहेत आपली, भिकार. आणि आपली लोक भिकारी होण्याची 2च कारण, जिरवा जिरवीन व्यसन. फक्त याची त्याची जिरवायची आणि व्यसन. बाकी आपल्या मंडळीला लक्ष्मी सांभाळता येत नाही. रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी केल्या. अजून 5-10 वर्ष थांबा, तुमचा हा हायवे जो आहे ना, हा नाशिक मुंबई, या सगळी जेवढी गाव आहेत पार, जेवढी हायवेच्या कडायची सगळी गावं 5-6 वर्षात पागल होणार. पाहतो भरमिष्ट होणारी, खडे आणणार लोकांना. ते आता उगाच नोटाबंदीमुळं गार पडलीत, नाही तर लई वळवळ होती. पण ती खपानच फ्लॅट आहे, खपानच फ्लॉटही जाईन, नाही तर जिरलीच त्यांची. 2-4 वर्ष, अजून 2-3 वर्ष थांबा, तुमची जमीन आहे ना हायवे टच, डायरेक्ट कोटी रुपये कोणता होणार आहे. कोटी. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास, काही नुसते ऐकणार इतके आहे. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख खर्चायचे कसे. 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले? 50. शिल्लक राहिले 50. 25चा डान्स बार, नळ्या नुळ्या. तुमची पोर आहेच टोल ना किंवा कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे घाल माय अंगावर. आणि तो सांगणार या कंपनीची सगळी जागा. कीर्तनात बसलेल्या निम्या लोकांना ही वेळ आली. कशामुळं? नम्रतेशिवाय लक्ष्मी टिकत नाही. हो, आता राग येईल तुम्हाला, पण इंदुरीकर मरल ना. मरणार नाही मी 25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येईल. हा काय म्हणत होता. अजूनही जर तुम्ही नम्रतेत वागले नाही तर काळ कुणासाठी थांबणार नाही. नम्र अजून
संधी गेली नाही. हा मग आपलं कीर्तन म्हणजे आपलं कीर्तन महाराज बिराज म्हणून ऐकायचं नाही. महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. महाराज कीर्तन संपले का मरण. पण आपलं कीर्तन तुमचा म्हातारे माणसाने मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते खरंच आहे. कालही बिन, आजही बिन, उद्याही बी. आता तुम्हाला मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा, पण हे सत्यच आहे. मराल 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. घरात जरा वयामानाचं भान ठेवून बोलत जा. सुना नीट आहे का? सुना सुना जरा नीट सुना. तू काय तेव्हा बापाच्या घरून 10-12 ताटल्या 5-7 आंबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन आली का? तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. कपाट तर घरात घालताना मोडलं. सोपा सेट वाकेलच होतं. दिवाणचं तंगडं निघेलच होतं. काय होतं काय? जनार्दन सासऱ्याला बोलता तुम्ही कुणाशी विनोद नाही, कुणाशी बोला. सासऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला. काय अधिकार आहे? आयुष्यभर त्यांनी 12-12 म्हशी वळल्या, 13-13 तास भाताची लागवड केली. बिचाऱ्याच्या आवणी करायची तर एरियातलं पाणी गोंगडीत येत होतं. बिचाऱ्यांनी आयुष्यभर कष्ट करून इस्टेटी सांभाळल्यात आणि तुम्ही 1.5 दमडीच्या सोनाने यायचं आणि सासऱ्याला बोलायचं. कोणतं बजेट आहे? तू तुझ्या नवऱ्याशी बोलायचं. काय बोलायचं ते? आजपासून सासऱ्याला तुझा संबंधच काय? त्या खिलाऱ्याशी तो लग्न केलंय तुझा, तू सांभाळ ना. तू कशाला दुसऱ्याशी डोकं लाईत? तो म्हणला का तुला भांडे घासायला नाही? विनोद समजू नका. शेतकरी माणसं गरिबी सहन करतात, पण मुलाकडून सुनेकडून झालेला अपमान सहन करीत नाहीत. आणि करायचं काही कामही नाही, काहीच काम नाही. म्हातारी माणसं ध्यानात ठेवा. सावध व्हा तुम्ही बी. नुसत्या मानानं का आलू मराल. झोपताना आता असं झोपत जा. याला मोकळं ठोत जाऊ नका. याला एक संभा राखून कव्हर करून घ्याच. असा खोसून झोपत जा. हा जाऊ शकतो. याला कापून नेतील पोरं, डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13. आणि प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर 10-5 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये बँकेत ठेवून मारा. जर माझं ऐकलं नाही ना, देवळात मराल. देवळात. आणि देवळात म्हातारा मेलो. सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. मामजी कशी मेले फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती. तुला काय माहिती? हा विनोद नाही. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत. 50 बाया निघतील कीर्तनात. आता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 50 कीर्तनात. लाबाड बोलायचं नाही. गरण आहे आज. मला नाव सांगायला लावू नका. मी नावा संगत सांगेल. खरंय का खोटंय बोला. मी असं नजरेनं सांगणार. इथं 2-3 दिवशी येणार आहेत. एका मिनिटात सांगणार मला. बाई इथं 1-2 जणांना प्रियशीनं धोका द्यायला एका मिनिटात सांगणार. मी असं नजरेनं इतिहास सांगणार. आहेत का नाही बोला तुमच्या? बापे आहे का नाही यांच्या? आपले भक्त खोटं बोलते नाही. आणि महाराज लग्नामध्ये भाच्याच्या माग उभा राहणारा मामा सुद्धा बदललाय. आता सख्खा मामा वारला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडं. गुरु मामा. कुठून सापडला काय तो गुरु मामा? असा भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. मामान काय फक्त पैशामुळे नाते तुटलेत. काय मत आहे तुम्ही? फक्त महिलांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो, कुणाशी नाते तोडा, भावाशी तोडू नका. तो गरीब आहे पण नातं रक्ताचं आहे. बाकी त्यांचं काय घेऊन बसले? पुरुष मंडळाला सांगतो कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्राला काय घेणं नाही तुमचं. तुम्हाला वाटतं आम्हाला लय लोक मानी त्या? पागल आहे तुम्ही. बर्मिष्ट झाले. काही लोक म्हणते मला लय किंमत आहे समाजात. वांग खात नाही लोक कोणाला. लोक फक्त फायदेपुरते. तसा उडत गेला. तू काय करत लोकांना काय घेणं नाही तुमचं. तुम्हाला वाटतं मला लय पत्रिका येतात, मला लय सारखा फोन येतो, तू लोकांना पाजितो म्हणून ते मागे हिंडत आहे. पाजायचं बंद कर. हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुझ्या नाही का?